नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे संडे आणि तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या इथे मस्त आहे ना, सगळे रंगपंचमी खेळत असतील. धुलीवंदनाच्या दिवशी पण ना भरपूर जण कलर्स खेळतात. जसं मुंबई पुण्यामध्ये काही ठिकाणी नेक्स्ट डेला होळीच्या नेक्स्ट डेला होळी खेळतात, रंगपंचमी खेळतात. आणि नाशिकमध्ये काही ठिकाणी 5व्या दिवशी रंगपंचमी खेळतात, म्हणजे आजच्या दिवशी रंगपंचमी खेळतात. तर मग आज आम्ही जाणार रंगपंचमी खेळायला, ते पण दुसऱ्या देशात जाणार आहोत. आणि लक्झमबर्ग मध्ये ना होळी खेळली जाते, पण ती ना उन्हाळ्यामध्ये खेळली जाते, कारण की इथे खूप थंडी असते. त्यामुळे ना तेव्हा ठेवत नाही. पण आम्ही ना आता ही स्पेशल रंगपंचमी खेळण्यासाठी, कारण की मुलांना पण आहे ना एन्जॉय करता यावं, आपली जी संस्कृती आहे, आपलं जे कल्चर आहे, सण वगैरे आहे ते समजावे. ते समजावे. आपण कुठे जाणार आहोत म्हणून सांगते. तू सांग. येस, आपण बेल्जियम कंट्रीमध्ये जाणार आहोत आणि तिथे छान रंगपंचमी खेळली जाते. तर आपण बघूया तिथे. हा पण आम्ही फर्स्ट टाइम चाललोय तिथे फर्स्ट टाइम. तर आम्ही ऐकलं की छान असते, तर जाऊया डायरेक्ट तिथे आणि बघूया. हो चालेल. आणि यावेळेसचा व्लॉग आहे ना थोडा वेगळा असणार आहे, कारण की आपण ही रंगपंचमी खेळायला दुसऱ्या देशात जात आहोत. आणि तिथे काय काय असणार आहे, कशी रंगपंचमी खेळणार आहे, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चला लेट्स गो. तर आम्ही जस्ट निघालो आता, आणि आता वाजलेले आहे 11:15. आम्हाला जायला 1.5 तास लागणार आहे. आणि आजचं जे वेदर आहे तर पाऊस वगैरे येत नाहीये, पण थंडी आहे. म्हणजे मध्येच आहे ना अशी थोडी कमी थंडी वाजते आणि मध्ये तरी दिला दे तर आता आम्ही इथे पोहोचलो आहोत. आणि इथे बघा, इथे पार्किंगला ना सगळ्यांनी गाड्या लावलेल्या आहे. आणि इतके गर्दी आहे ना, आणि सगळं म्हणजे आपले इंडियन्सच आहे. आणि लक्झमबर्गचे पण खूप आहे. बेल्जियममध्ये जे राहतात ते लोक पण आहे. बघा, हे जे तुम्हाला लोक दिसतात ना, हे सगळे आपले इंडियन्स आहे. चला. आणि थंडी आहे, सगळ्यांनी जॅकेट घातलेले. तर आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. आणि बघा, आपल्याला समोर जायचं आहे. आणि गर्दी किती बघा, पार्किंगला गाड्या किती लावलेल्या. इथे पूर्ण ते जागा 3000 नाही 400-500 असेल ना. हो. तर आता म्युझिकचा आवाज येतोय थोडा. हो बापरे, बघा ऑलरेडी स्टार्ट झाले. तर आपण इथून तिकीट समोर दाखवू. तर आम्ही ऑलरेडी तिकीट्स बुक केलेले होते. तर तिथे एका काउंटरवर तिकीट्स दाखवायचे आणि तिथून तुम्हाला कलर्स मिळतात. ते फ्रीमध्ये कलर्स आहे, कारण की ऑलरेडी तिकीट्स बुक केलेले असतात. आणि इथे जेवढे पण आहे ना होळी खेळताना सगळे इंडियन्स आहे. आणि सगळ्यात जास्त लक्झमबर्गचेच आहे, कारण की लक्झमबर्गमध्ये ना तुम्हाला सांगितलं समरमध्ये होळी खेळतात. आणि सगळी एन्जॉय करताय ना. हे बघा, आता थोड्या वेळात आम्ही पण मस्त एन्जॉय करू, कलर्स खेळणार आहोत. चला मग आता आपण कलर्स घ्यायला जाऊया. तिथे आपल्याला तिकीट्स पण दाखवावं लागतील आणि त्यानंतर कलर्स मिळतील. हो चला. ऑलरेडी भरपूर होळी खेळतात. तिथे पण स्टॉलर ठेवलेले बघा, ठेवायचे की इथे ठेवू शकतो. इथे ठेवून देते बघा, इथे एका साईडला स्टॉलर ठेवतो. तर आपले इंडियन्स तर आहे भरपूर. हो ना. आता तिथे कलर्स आहे, आपण कलर्स घेऊन येऊ.
एन्जॉय करताय कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की इथे ना खूप कमी प्रमाणात आहे ना होळी साजरी केली जाते, पण आता असं वातावरण आहे तरी पण इथे ना एक दिवस त्यांनी ठेवला आणि आज नेमकी रंगपंचमी आहे आणि रंगपंचमीच्या दिवशीच आहे ना हे सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. आणि हे बघा इतकं छान वाटतंय ना, मस्त कलर्स खेळतात. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे और सीने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया ओ रंग रसिया हो आरजे अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे हाथों का ये लाठी का बेड़ा लगाया और जब गोरी का यार बना रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे हे बघा असे कलर टाकते ना, अरे बघा कलर आहे पण
बहुत अच्छा लग रहा है। और कितने दिन कलर तो लाइफ कंप्लीट होता है। पॉइंट है यार, कितने दिन के बाद मिले ना? दो तीन नहीं 4 महीने। हाँ 4 महीने, 3-4 महीने के बाद ना मस्त वाटतं, एकदम मजा येते। आणि सगळे लग्जमबग मधलेच आहे जास्त करून, आणि म्हणून मग इथे सगळे ओळखीचे इथं भेटतात आणि त्यांच्यासोबत आम्ही होळी खेळते। काय चला चला, खूप खेळलो आता, भूक लागली चला। तर खूप मस्त एन्जॉय केला आम्ही, मला खूप छान डान्स केला स्टेजवरती। मला जास्त काही करता आला नाही, पण मी पण खाली छान डान्स केला। आणि आता वेळ झाली जेवायची, तर 2 वाजता ना इथे प्रसाद पण आहे। तर मग आपण प्रसाद मध्ये त्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे जेवण, तर आपण तिथे जाऊ, बघूया लंच मध्ये काय काय। चला बेटा, परी लेट्स गो। परी मस्त एन्जॉय करते ना, चला। हे बघा केवढी मोठी क्यू आहे, आणि आता आम्ही इथे थांबलेलो आहोत। हो ना, खूप मोठी क्यू आहे। परी इथे बेलाने खूप कलर केला। बेला तुझं दाखव फेस। अरे वा, परी बघा। आणि परी म्हणजे आम्ही कलर तर खेळलेलो आहोत, पण बेलाची नाही, ही पहिली आहे। मागच्या वर्षी होती ती पहिली। हो, पण ते एवढे कलर नव्हते खेळले, कलर जास्त नव्हते खेळले, पण बघा किती एन्जॉय करते। तर फायनली आता आम्ही आतमध्ये पोहोचलो आहोत। 1 तास झाला आम्हाला, आम्ही क्यू मध्ये थांबलो होतो। ओनली वन ना। तर प्रसादामध्ये आहे आपली पिवळी खिचडी, आणि इथे आहे प्रसाद, शिरा आहे गुळाचा, आणि इथे चटणी आहे, कोकोनट चटणी, आणि इथे आहे पापड, आणि इतकं चवदार आहे, इतकं सुंदर लागतंय ना खरंच, गरम गरम आहे। आणि त्यासोबत इथे चहा आहे। आज आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटलेले आहेत, आणि हे बेल्जियमला असतात, आणि तर आज आम्ही इथे होळी खेळायला आलेलो आहोत, आणि आज रंगपंचमी आहे, त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट होतच आहे। आणि आज आपले ना यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले आहेत, तर खरंच छान वाटतं, आणि गप्पा मारतोय आम्ही। हॅलो, छान वाटलं कोमलला। हो, आम्ही दररोज व्लॉग बघतो, तुमचे व्लॉग खरंच फार युजफुल असतात, फार नवीन शिकायला भेटतं, भरपूर तुम्ही युजफुल इन्फॉर्मेशन दिला। लाईक दुबईमध्ये तुम्ही फार युजफुल इन्फॉर्मेशन दिली, ते मीना बाजार वगैरे तो एरिया, तर ते नवीन होतं आमच्यासाठी, आम्ही कधी गेलेलो नाही दुबई, पण नेक्स्ट टाइम गेलो तर नक्की आम्ही सगळं ट्राय करू, जिथून तुम्ही जे परफ्युम्स वगैरे घेतले, डेट्स वगैरे। कोमल हेच प्रयत्न करत, जे ब्लॉग्स बनवते त्यांना हेल्प व्हावी बघणाऱ्यांना। काय होतं म्हणजे ट्रॅव्हल तर करायचंच, पण थोडी इन्फॉर्मेशन पण द्यायची, म्हणजे लोक जर तिथे गेलं तर त्यांना हे लगेच समजेल का हा इथून हे घेतलं होतं, तिथून ते घेतलं होतं, इथे हे सांगितलं होतं, ते सांगितलं होतं, तर तेवढं सांगायचं छान। तर आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे, आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते का प्रसादाबद्दल। प्रसाद किती पण आहे ना, साधा सिंपल जरी बनवलेला असला ना, पण तो इतका चवदार लागतो ना, आणि खूप सुंदर होता तो प्रसाद। आणि खूप लोक आहे ना, जवळपास म्हणजे बेल्जियमवरनं आली होती, काही फ्रान्सवरनं आली होती, आम्ही लक्झमबर्गवरनं आलो होतो, काही लोक जर्मनीवरनं आले होते, आणि सगळे मिक्स म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजचे आले होते, आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, आणि आमचे काही फ्रेंड्स भेटले इथे। तर आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे, आणि तुम्ही बघू शकता माझा अजून चेहरा आहे ना तसाच आहे, कारण की वेळच नाही मिळाला तो क्लीन वगैरे करायला, आणि गर्दीच होती तेवढी। तर म्हटलं चला आता घरी जाऊ, आणि जातो मग तुमच्याशी गप्पा मारतो बरी। आणि सगळ्यांनी ना जॅकेट घालूनच ना कलर खेळायला, कारण की थंडीच होती, थंडी एवढी आहे ना। हो ना, चलो बाय। 500 मीटर आता आम्हाला चालत जायचं आहे। तिथे कार लावायला जागाच नव्हती, जे आहे ना मला असं वाटतं एवढं 1 किलोमीटर फक्त पार्किंगसाठीच। हो, इकडे पण आहे, आणि ह्या साईडला पण, इकडून जे मागच्या साईडच्या ना तिथे त्यांनी काही जागा लावली। परत 4 वाजेपासून म्हणजे 4 वाजेपर्यंत टाइम होता होळी खेळायचा, पण एकदा होळी खेळून झाल्याची
घ्यायला गेले आणि त्यानंतर परत कोणी रिटर्न आलंच नाही खेळायला. आणि थंडी पण वाढली विंडी झालं थोडं. आणि इथे ना एक गोष्ट मला चांगली म्हणजे बघायला मिळाली की इथे ना खूप महाराष्ट्रीयन होते. म्हणजे खूप महाराष्ट्रीयन दिसले आम्हाला भेटले. तुझ्या बर्थडेसाठी खूप दिवस आहे. 100 days. यस 6 months बाकी. तर मग अशी घरी आलो आणि छान आंघोळ केली, हेअर वॉश केले मस्त. आणि पूर्ण कलर आहे ना केसांमध्ये गेला होता, पण कलर चांगला होता अजिबात. काय म्हणजे इन्फेक्शन वगैरे म्हणजे असं डोळ्यात वगैरे गेलं तर असं नाही का त्रास होतो, तसं काहीच झालं नाही. आणि इझिली यानं निघून गेला. आणि आता एकदम छान वाटतं आणि एकदम दमल्यासारखं वाटतंय आम्हा सगळ्यांना. खूप दमलो आम्ही. परीची पण छान आंघोळ झालेली आहे. आता बेला आहे ना गाडीमध्ये झोपली, मग ती उठल्याच्या नंतर मला तिला ना आंघोळ घालावी लागेल, कारण की पूर्ण केसांमध्ये ना कलर आहे आणि उद्या तिला स्कूलला पण जायचं आहे. तर मी परीचं आवरेपर्यंत म्हणून एका साईडला चहा ठेवलेला आहे इथे. आता मस्त चहा घेऊ आणि संध्याकाळी एकदम सिंपल जेवण असणार आहे. आणि खूप मजा आली, खूप फ्रेंड्स आम्हाला भेटले आणि खूप कमी वेळ असं इथे होतं, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर चला आता अगोदर आहे ना मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्या. तर स्वयंपाक झालेला आहे. इथे आहे गरमागरम भात आणि इथे आहे वरण आणि हे बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या मी अशा झटपट एकदम पटकन. आणि परीला खूप आवडलं ते, है ना परी. आणि आता आम्ही जेवण करतो आणि आमचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.